नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। इचलकरंजीला शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड योजनेला दूधगंगा नदीकाठच्या नागरिकांचा विरोध होत असेल तर इचलकरंजीकरांनीही सुळकूड योजनेसाठी संघटित व्हावा असा निर्धार सुळकूड पाणी योजना कृती समितीने केलाय। इचलकरंजीतील अण्णारामगोंडा शाळेच्या प्रांगणात याबाबत सभा झाली। यावेळी कृती समितीच्या समन्वयाने जो निर्णय होईल त्याला आपला पाठिंबा राहील असं नागरिकांनी जाहीर केलंय। इचलकरंजीला शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड उद्भव दूधगंगा पाणी योजनेला नदीकाठच्या गावांचा विरोध होतोय। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू आहे। तर इचलकरंजीला पाणी योजनेची गरज दर्शवण्यासाठी 23 ऑगस्टला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ ते शाहू पुतळा या परिसरातील नागरिकांची अण्णारामगोंडा शाळेच्या प्रांगणात सभा झाली। यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते, प्रकाश मोरबाळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर, सागर चाळके, कृती समितीचे समन्वयक प्रताप होगाडे, निमंत्रक विठ्ठल चोपडे, महादेव गौड, भाऊसो आवळे यांनी सुळकूड पाणी योजनेविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या। दूधगंगा नदीकाठचे नागरिक इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध करत असतील तर इचलकरंजीकरांनीही पाण्यासाठी संघटित होण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली। यावेळी 23 ऑगस्टला होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। सभेला माजी नगरसेविका सुनीता मोरबाळे, बाबासाहेब कोतवाल, अमित गाताडे, राजू आवळे, अभिजित पटवा, अरुण निंबाळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते। भुदरगड तालुक्यातील निसर्ग संपन्न पालघाट सध्या कचरा कोंडाळा बनलाय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून परिसरात कचरा टाकण्याला प्रतिबंध करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींमधून होतीये। गारगोटीपासून जवळच पालघाट आहे। गारगोटीच्या वैभवात भर टाकणाऱ्या पालघाटाची स्वच्छ हवा अनुभवण्यासाठी नागरिक या घाटात काही काळ विसावतात। मात्र अलीकडच्या काही वर्षात या पालघाटावर गारगोटी ग्रामपंचायतीची वक्र दृष्टी पडली आहे। गारगोटी शहरात जमा झालेला कचरा या पालघाटात नेऊन टाकला जातोय। ग्रामपंचायतीबरोबरच नागरिकही आपला कचरा मन मानेल त्या ठिकाणी टाकतायत। या परिसरातील चिकन सेंटरवालेही चिकनचा कचरा रस्त्याच्या बाजूला नेऊन टाकतायत। आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्यामुळे घाट सुशोभीकरण झाल्यानं इथं कचरा टाकण्याचा प्रकार काही काळ थांबला होता। मात्र गेल्या महिन्यापासून इथला कठडा तोडून कचरा टाकला जातोय। कचरा टाकल्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा फलक लावलेल्या वनविभागाच्या सूचनांनाही कचरा कोंडाळा दाखवला जातोय। या परिसरात टाकलेल्या कचऱ्यामुळे सुमारे 1 किलोमीटर परिसरात दुर्गंधी सुटली आहे। या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। याशिवाय चिकनचे तुकडे खाण्यासाठी कुत्र्यांच्या टोळ्या जमतात, त्याचाही त्रास नागरिकांना होतोय। ही कुत्री जोरजोरानं भुंकत अंगावर धावून येत असल्यानं नागरिक भीतीच्या छायेत आहेत। एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 20 ते 25 नागरिकांचा चावा घेतल्याची घटना ताजी आहे। वन विभागाच्या हद्दीत कचरा टाकला जात असताना देखील वन विभाग डोळे मिटून का बसलाय? तसंच राज्यातील सर्वात मोठी असलेल्या ग्रामपंचायतीला कचरा व्यवस्थापनासाठी साधा प्रकल्प का उभारता आला नाही अशी विचारणा नागरिकांमधून होतीये। शाहूवाडी तहसील प्रशासनानं वाड्या वस्त्यावरील आणि डोंगर कपारीतील राहणाऱ्या तब्बल 6,000 लाभार्थ्यांना शोधून विविध शासकीय योजनांचा लाभ दिलाय। भविष्यात 10,000 लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचा संकल्प असल्याचं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलं। शाहूवाडी इथल्या ओम गणेश मंगल कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते। शाहूवाडी तालुक्यात महसूल विभागाच्या वतीनं निराधारांना योजनांचा लाभ दिला जातोय। या अंतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचा वाटप कार्यक्रम घेण्यात आला। आमदार विनय कोरे यांचा सत्कार तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना अशा अनेक योजनांची मंजुरी पत्र आमदार विनय कोरे यांच्या हस्ते देण्यात आली। महसूल विभागात पारदर्शक काम केल्याबद्दल तहसीलदार रामलिंग चव्हाण, नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांचा सत्कार आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आला। लोकशाहीत लोकराज्य असावं, मागील 5 वर्षाच्या काळात निराधारांना न्याय देऊ शकलो नाही याची खंत व्यक्त करत आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी तहसील प्रशासनाच्या कामकाजाबद्दल गौरवोद्गार काढले। कार्यक्रमाला माजी बांधकाम सभापती
सर्जेराव पाटील, बाजार समितीचे उपसभापती शंकर बारगीर, माजी सभापती पंडितराव नलवडे, बाबा लाड, रंगराव खोपडे, नगराध्यक्ष अमोल केसरकर, अमर खोत, बाळासाहेब गद्रे, महादेव पाटील, तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. गणेश उत्सव काळात नियमांचं पालन करून उत्सव शांततेत पार पाडावा. डॉल्बीसह लेसर शोला कोणतीही परवानगी मिळणार नाही अशी माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली. करवी तालुक्यातील उचगाव इथं गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. करवी तालुक्यातील उचगाव इथल्या मंगेश्वर मंदिरामध्ये गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींची बैठक गांधीनगर पोलिसांनी आयोजित केली होती. गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्था राखून सण उत्सव साजरे करण्याचं आवाहन केलं. यंदा लेसर शो आणि डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही. त्याचबरोबर विसर्जन मिरवणूक 4 वाजता सुरू होऊन रात्री 12 पर्यंत संपवण्याची सूचना घोडे पाटील यांनी केली. दरम्यान उचगावची लोकसंख्या 45,000च्या आसपास असून या ठिकाणी सुमारे 70 सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणेशोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. घरगुती गणपती विसर्जनाच्या दिवशीच मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होतं. त्यामुळे विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यासाठी विसर्जनाकरिता मध्यरात्री 2 पर्यंतची वेळ वाढवून द्यावी. तसंच ध्वनी मर्यादा पाळून 2 टॉप 2 बेस लावण्यासाठी परवानगी द्यावी. मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी टोकन पद्धतीचा अवलंब करावा. यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र चौगुले, दीपक रेडेकर, सूरज पाटील, अजित पाटील, करण यादव, अमर पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी उपसरपंच विराग करी, ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील, रमेश वाईंगडे, अरविंद शिंदे, राहुल मोळे, विनायक हवळ, फेरीवारी संघटनेचे अध्यक्ष वसंत मोरे, गुरुदेव माने, पोलीस पाटील स्वप्नील साठे, दत्ता यादव, विजय गुळवे यांच्यासह विविध मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथला पिंपळगाव फाटा ते चौगुलेमळा डोंगराकडे जाणाऱ्या रोडवर मोठे खड्डे पडलेत. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होतीये. हे खड्डे कायमस्वरूपी मुजवण्याची मागणी वाहन चालकातून होतीये. डोंगराच्या पायथ्याशी अनेक क्रशर असल्यानं या रस्त्यावरून अवजड वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. तसंच डोंगराच्या पायथ्याशी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. हे शेतकरी या रस्त्याचा वापर करत असतात. या रस्त्यावर फाट्यापासून काही अंतर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. हा रस्ता खड्ड्यामुळे सुमारे 50 फूट उखडलाय. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याच्या शेजारील माळावरून आपली वाहनं न्यावी लागतात. सततची अवजड वाहनांची वाहतूक आणि पावसानं हा रस्ता खचल्यानं रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यांचा वाहन चालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हे खड्डे कायमस्वरूपी मुजवण्याची मागणी होतीये. पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या समृद्धी फाउंडेशनच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यातील माजरे आणि अणुस्कुरा या केंद्रांतर्गत येणाऱ्या 25 शाळांमधील 816 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. शालेय साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. दुर्गम अशा शाहूवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांना शालेय साधनं उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या समृद्धी फाउंडेशनच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. शाहूवाडी तालुक्यातील मांजरे अणुस्कुरा केंद्रातील 25 शाळांमधील 816 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. संस्थेचे अध्यक्ष विपुल कुपेकर, विनय निकम, किरण कोदरे, प्रथमेश पाटील, दिगंबर मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वाटप करण्यात आलं. यावेळी केंद्र प्रमुख आणि शिक्षकांच्या वतीनं समृद्धी फाउंडेशनचे आभार मानण्यात आले. फाउंडेशनचे पदाधिकारी, शिक्षक आणि पालक यावेळी उपस्थित होते. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा.
या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. हिरा मोती मिठाईवाले. विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाईवाले यांनी मोठं दुकान थाटलंय. इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, म्हैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही. एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल. चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाईवाले. पत्ता गणेश मंदिर जवळ कोल्हापूर रोड, पेठ वडगाव. संपर्क 9730549099. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आजपासून पाहणार आहोत निज श्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. पन्हाळा तालुक्यातील घोटवडे इथल्या विठ्ठल रुक्माई विकास सेवा संस्थेची 24वी वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी संस्थापक दगडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. योग्य नियोजन, पारदर्शी कारभार आणि काटकसर या त्रिसूत्रीच्या बळावर सेवा संस्था विभागात ही संस्था नावारूपाला आल्याचं संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. पन्हाळा तालुक्यातील घोटवडे इथं 24 वर्षापूर्वी दगडू मारुती पाटील यांनी गावातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन विठ्ठल रुक्माई विकास सेवा संस्थेची स्थापना केली. दरम्यान सभासदांना आर्थिक सहकार्य, पारदर्शी कारभार आणि सचोटीच्या बळावर सभासदांचा विश्वास संपादन केला. संस्थेचा ऑडिट वर्ग अ राखण्यात यश मिळवलंय. विशेष म्हणजे सलग 15 वर्ष संस्थेची 100% कर्ज वसुली असल्यानं सहकार क्षेत्रात संस्थेचा नावलौकिक वाढलाय. संस्थेची स्वमालकीची इमारत आहे. दरम्यान संस्थेच्या वार्षिक सभेत नियमित कर्जफेड करणाऱ्या पहिल्या 5 सभासदांचा सत्कार करण्यात आला. तसंच विविध क्षेत्रात निवड झालेल्या उमेदवारांचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थापक दगडू पाटील, अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष रंगराव लवटे, गोविंद लवटे, सुरेश पाटील, भाऊसो कुंभार, प्रदीप कुंभार, पांडुरंग लवटे, रवींद्र पाटील यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते. परमेश्वराचं नामस्मरण करत आत्मचिंतन करत रहा. नामस्मरणाचा दिखावा होता कामा नये. नामस्मरणानं प्रत्येक जीव सुखी होतो असा उपदेश धर्मगुरू रिंकू विरजे यांनी दिला. गांधीनगर इथं नवीन गुरुद्वारा उद्घाटन सोहळा आणि भक्त संगत सोहळ्यात ते बोलत होते. करवीर तालुक्यातील गांधीनगर वळिवडे इथं भक्तांनी उल्हासनगर स्थित अमृतवेला क्रमांक 4 यांच्या अधिपत्याखाली नवीन गुरुद्वारा उभी केली आहे. या गुरुद्वाराचं उद्घाटन सोहळा आणि गुरुग्रंथ साहेब दर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित भक्तवर्गाला धर्मगुरू रिंकू विरजे यांनी उपदेश केला. परमेश्वराचं नामस्मरण करत आत्मचिंतन केल्यास प्रत्येक व्यक्तीला निश्चित फायदा होतो, पण त्या नामस्मरणाचा दिखावा होता कामा नये.
गुरुग्रंथ साहेबांच्या तत्वाप्रमाणे प्रत्येकानं आचरण करावं असं रिंकू विरजे यांनी सांगितलं. यावेळी अनेक भक्तांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना धर्मगुरूंनी मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचं समाधान केलं. तर कीर्तन जथ्यानं कीर्तन सेवा सादर केली. सत्संग सोहळ्यानंतर नवीन गुरुद्वाराचं उद्घाटन धर्मगुरू रिंकू विरजे आणि कीर्तन जथ्याच्या वतीनं करण्यात आलं. त्यानंतर गुरुग्रंथ साहेबांचे गुरुद्वारामध्ये विमोचन करण्यात आलं. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. हुपरीतील प्रथितयश पैसा फंड बँकेचं नामांतर करण्यात आलंय. ही बँक आता लोकसेवक आ.बा. नाईक पैसा फंड बँक म्हणून ओळखली जाणार आहे. बँकेच्या 74व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नामांतराचा ठराव सभासदांनी एकमुखी मंजूर केला. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं लोकसेवक आ.बा. नाईक यांनी मुठमुठभर धान्य गोळा करून निधी जमवत पैसा फंड शेतकी सहकारी बँकेची सन 1950 रोजी स्थापना केली. या बँकेनं हुपरी आणि परिसरातील सर्वसामान्य माणसांचं जीवनमान उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या बँकेला आप्पासाहेब बळवंत उर्फ आ.बा. नाईक यांचं नाव देण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर आज यशवंत मंगल कार्यालयात बँकेची 74वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यामध्ये बँकेचं लोकसेवक आप्पासाहेब बळवंत उर्फ आ.बा. नाईक पैसा फंड शेतकी सहकारी बँक असं नामांतर करण्यात आलंय. सर्व सभासदांच्या एकमुखी पाठिंब्यानं हा ठराव मंजूर झाला. बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडून सर्व सभासदांसाठी यापुढे बँकेमार्फत विविध योजना सुरू करणार असल्याचं सांगितलं. तर बँकेनं 31 मार्च अखेर 132 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 93 कोटी रुपयांची कर्ज वाटली आहेत. बँकेचं खेळतं भांडवल 167.83 कोटी रुपयांचं असून या आर्थिक वर्षात संस्थेला 4 कोटी 4 लाख रुपयाचा निव्वळ नफा झालाय असं बँकेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सांगितलं. यावेळी बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे, उपाध्यक्ष शामराव गायकवाड, कार्यकारी संचालक शिवराज उर्फ बंटी नाईक, ज्येष्ठ संचालक विलासराव नाईक, कल्लापाण्णा गाठ, प्रकाश जाधव, शीतल पाटील, अरुण कांबळे, धनंजय खेमलापुरे, घनश्याम माळी, धनाजीराव भोसले, बाळासाहेब गाठ, संतोष पाटील, अमर गायकवाड, श्रीमती सुशीला गोंधळी, मैथिली पाटील आणि संचालक मंडळासह हुपरी परिसरातील सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चलग सखे वारुळाला नागोबाला पूजायला असं पारंपरिक गीत गात सोमवारी सर्वत्र नागपंचमी उत्साह साजरी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाड्यांमध्ये नागराज करण्याची लगबग सुरू आहे. तर महिलांनी नागराजाला भाऊ मानत आज उपवासही धरला. पन्हाळा तालुक्यामध्ये नागपंचमी निमित्त कोलोली गावातील कुंभार गल्लीत नागाच्या मातीच्या प्रतिकृती विक्रीला ठेवल्यात. 8 दिवसांपूर्वी नागपंचमीच्या निमित्तानं ग्रामीण भागात मोकळ्या वातावरणात झोका बांधला असून झोका घेण्याचा आनंद महिला मुली लुटणार आहेत. नागपंचमी दिवशी या उत्साहाला उधाण येणार आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोतोली बाजारात या सणासाठी लागणारं साहित्य उपलब्ध झालंय. त्यामुळे खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे. मातीपासून बनवलेल्या नागांच्या प्रतिकृतीसह लाह्या, फुलांची विक्री करण्यासाठी विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. जुन्या काळात मातीच्या भांड्यांना अनन्यसाधारण महत्त्व होतं. मात्र काळाच्या ओघात मातीची भांडी मागे पडली आणि प्लास्टिकचा वापर वाढला. आता प्लास्टिक वापराचा दुष्परिणाम जाणवू लागल्यानं मातीची भांडी आणि मातीच्या वस्तूंना मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कुंभार समाजाची नवीन पिढी कुशल व्हावी या उद्देशानं मुंबईचा खाद्य आणि ग्रामोद्योग विभाग आणि पन्हाळा बावडा तालुका कुंभार सेवा संघाच्या वतीनं कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील माझगाव इथं कुंभार समाज बांधवांना प्रशिक्षण देण्यात आलं. अनेक वर्षापासून स्वयंपाकघरात मातीची भांडी वापरली जायची. मातीच्या भांड्यातील पोषक धातू अन्नात उतरल्यामुळे जीवन निरोगी राहत होतं. त्याचबरोबर सणासुदीला लागणारे मातीचे साहित्य देखील लोक हौसेनं खरेदी करत असल्यानं प्रत्येकाची मातीशी घट्ट नाळ जुळलेली होती. मात्र अलीकडच्या काळात प्लास्टिकचा वापर वाढल्यानं मातीची भांडी दुर्लक्षित झाली होती. आता प्रदूषणाबाबत प्रबोधन होत असल्यानं समाज पुन्हा मातीच्या भांड्याकडे वळू लागलाय. या पार्श्वभूमीवर मुंबईचा खादी ग्रामोद्योग विभाग आणि पन्हाळा बावडा तालुका कुंभार सेवा संघातर्फे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील माझगाव इथं कुंभार समाजातील नागरिकांना 8 दिवसीय आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण शिबिर देण्यात आलं. या शिबिरात शेकडो कुंभार बांधवांनी सहभाग नोंदवला होता. स्वप्नील कुंभार आणि स्वाती कुंभार यांनी इलेक्ट्रिक चाकावर मडकी कशी बनवायची, मातीच्या शोभेच्या वस्तू तसंच घोडा, ऋषीमुनी, गेंदे, सावन, बैल अशा विविध प्रकारच्या मातीच्या वस्तू झटपट बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. शिबिरामुळे कुंभार समाजाला व्यवसाय
व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असल्याचं कुंभार समाजाचे पन्हाळा बावडा तालुका अध्यक्ष रामचंद्र कुंभार यांनी सांगितलं. यावेळी MV कुंभार, BS कुंभार, तुकाराम कुंभार, नामदेव कुंभार यांच्यासह कुंभार बांधव उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जोपासत तरुणांनी रक्तदान करावं. रक्तदानामुळे सर्वसामान्य रुग्णांना नवजीवन मिळतं आणि आपल्या हातून कुणाचा तरी जीव वाचवण्याचं समाधान मिळतं. त्यासाठी रक्तदान शिबिरं घेण्याची गरज आहे, असे उद्गार मनसे तालुका अध्यक्ष आणि माजी नगरसेवक दौलतराव पाटील यांनी काढले. हुपरीमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडा भासत असल्यानं तरुणांनी रक्तदान करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं छत्रपती संभाजी चौक आणि बजरंग दलाच्या वतीनं लोकसेवक बा नाईक स्कूलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात सुमारे 100 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. आपण केलेल्या रक्तामुळे कुणाचा तरी जीव वाचत असल्यामुळे प्रत्येकानं आपली जबाबदारी समजून रक्तदान केलं पाहिजे, असं मनसेचे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील म्हणाले. या शिबिराला मनसे हुपरी शहराध्यक्ष गणेश मालवेकर, उमाजी पाटील, महादेव पाटील, किरण हुपरीकर, सतीश मुधाळे, गोट्या मालवेकर, केदार मालवेकर, प्रसाद देसाई, गणेश घोरपडे, संभाजी काटकर, निखिल पवार, शुभम कांबळे यांच्यासह तरुण उपस्थित होते. कोल्हापुरातील आंतरभारती शिक्षण मंडळाच्या वसंतराव चौगले विद्यालयात पालक आणि विद्यार्थिनींसाठी मेहंदी रेखाटन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 95 पालक आणि विद्यार्थिनींचा समावेश होता. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये स्नेहबंध वाढावेत, त्यांना आपल्या संस्कृतीचं वेगवेगळ्या माध्यमातून जतन करता यावं या हेतूनं वसंतराव चौगले विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात. त्याअंतर्गत या विद्यालयात मेहंदी रेखाटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्याध्यापक रंगराव कांदळकर आणि विस खांडेकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका नेहा कानकेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली. विविध संदेश देणाऱ्या ब्रायडल, अरेबियन यासह विविध प्रकारच्या मेहंदी विद्यार्थी पालक यांनी रेखाटल्या. या स्पर्धेत 95 पालक आणि त्यांच्या पाल्यांनी सहभाग नोंदवला. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख अरुण गोते, सुरेखा लोकरे, गीता सातपुते यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.